press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों। पिछले क्लास में मैंने आपको दान का हिसाब इसके बारे में बताई थी, यानी कुल मिलाकर कितना हुआ था सन्यासी ने दुगना, यानी इस दिन आप जो दान देते हो दूसरा दिन उसका दुगना देना है। ऐसा क्या हुआ था, बातचीत हुआ था सन्यासी और राजा के बीच में। राजा भी उसे देने के लिए हुक्म दिए थे। ऐसे ही देते देते हुए 2 सप्ताह हुए थे। तब क्या हुआ था, मंत्री जी ने, है ना, भंडारी ने आकर मंत्री जी को बताते हैं, यानी कुल मिलाकर सन्यासी को जो हम दान दे रहे हैं उसका कुल मिलाकर, यानी 20 दिन तक दिए तो 20 दिन तक ऐसे ही दिए तो उसका पूरा हिसाब कितना होता है, 10,48,575 रुपये होता है कर बताया था। इससे यानी भंडारी के बात सुनकर मंत्री चक्कर आकर गिर गए थे। वहाँ तक हुआ था, है ना। आगे देखेंगे क्या होता है, देखो। नाउ वी ओपन पेज नंबर 57। मगर अब पता चला है कि उन्होंने इस तरह राजकोष से करीब 10 लाख रुपये झटकने का उपाय कर लिया है। इससे पता चलता है कि सन्यासी ने पहले ही उपाय करे थे, है ना। इस तरह ಹಾಗೇನೆ ಕೇಳಿದರೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ, यानी सिर्फ मांगे तो राजा देने के लिए इनकार करता है कहकर सन्यासी ने उपाय किया है कर उन्होंने जानते हैं। राजकोष से करीब 10 लाख रुपये झटकने का उपाय कर लिया है। ಅಂದರೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಟ್ರಿಕ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಈ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಉಪಾಯನ ಅವರು ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಹಾಗೆ ಕೇಳಿದರೆ ರಾಜ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ದಿನಕ್ಕೆ ಅದರದ್ದು ಡಬಲ್ ಇಸ್ಕೊತ ಹೋದರೆ ನಾವು ಎಷ್ಟು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅದಕ್ಕಿಂತ ಡಬ್ಬಲ್ಲೇ ನಮಗೆ ಬರುತ್ತೆ, ಲಕ್ಷಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಗಂಟಲೆ ನಾವು ರಾಜನಿಂದ ದಾನ ಪಡ್ಕೋಬೋದು ಅಂತ ಮೊದಲೇ ಅವರು ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು उपाय ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ मंत्री राजा से बोल रहा था। देखो, राजा ने गुस्से से कहा, मैंने इतने रुपये देने का आदेश तो नहीं दिया था, फिर इतने रुपये क्यों दिए जा रहे हैं, भंडारी को बुलाओ। देखो, यानी इस दान का हिसाब देखकर पहला दिन 1 रुपया, है ना, वहाँ तो दान का हिसाब दिए हैं आपके पुस्तक में। देखो, पहला दिन कितना है, 1 रुपये, दूसरा दिन 2 रुपये, तीसरा दिन 4 रुपये, चौथा दिन 8 रुपये, छठा दिन 32 रुपये, सातवां दिन 64 रुपये, यानी उसका दुगुना ಅದರದ್ದು ಡಬಲ್ ಹಾಕ್ಕೊತಾನೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ। 8वां दिन 128 रुपये, 9वां दिन 256 रुपये, जैसे ही 10वां दिन 512 रुपये, है ना। 11वां दिन 1024 रुपये, 12वां दिन 2048 रुपये, 13वां दिन 4092 रुपये, है ना। इसी तरह क्या हो रहा है, बढ़ता ही जा रहा है। दिनक दिन के कितने दिन तक सन्यासी ने दान देने के लिए राजा के पास हुक्म दिए, यानी राजा सन्यासी को 20 दिन तक दान देने के लिए हुक्म दिया था। सन्यासी भी 20 दिन तक मुझे दान देने का कृपा कर राजा से पूछ लिए थे। वहाँ राजा भी क्या कह रहे थे, हुक्म दिए थे 20 दिन तक, है ना। 20वां दिन देखो, 52,04,288 रुपये होता है। कुल मिलाकर वस्तुनु ಸೇರಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಇದೆಲ್ಲ यानी कुल मिलाकर कितना होता है, 10,48,575 रुपये होते हैं। यहाँ सारा उपाय पहले ही उन्होंने किए हैं, है ना। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದೇನದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೇ ಅದರ ಡಬಲ್ ತೊಗೊಳ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ, ಲಕ್ಷಾಂತರ ಗಂಟಲೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಇವರು ಮೊದಲನೇ ಟ್ರಿಕ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। इससे
यानी इस बात को सुनकर राजा गुस्सा होकर भंडारी को बुलाने के लिए बोलते हैं, भंडारी को बुलाओ। मंत्री ने कहा, जी सब कुछ आपके हुक्म के अनुसार ही हुआ है, आप खुद ही दान का हिसाब देख लीजिए, है ना। ನೋಡಿ, ನಿಮಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಡೌಟ್ ಇದ್ದರೆ ಇಲ್ಲೇನೆ ನನಗೇನು ಲೆಕ್ಕ ಹಾಕಿದ್ನಲ್ವ ಇದನ್ನು ನೀವು ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಆ ಮಂತ್ರಿ ಅವನಿಗೆ ಕೊಡ್ತಾನೆ। राजा ने उसे एक बार देखा, 2 बार देखा, इसके बाद वहाँ बेहोश हो गया। काफ़ी कोशिशों के बाद उनके होश में आ जाने पर लोग सन्यासी को बुलाने दौड़े, है ना। राजा ने उसे 1 बार देखा, 2 बार देखा, 1 ಸರಿ ನೋಡ್ದ, 2 ಸರಿ ನೋಡ್ದ, होताने ನೋಡಿ 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 वहाँ बेहोश हो गया। बेहोश यानी अनकॉन्शियस, जो यानी जिसे होश नहीं रहता है, जिसे हम बोलते हैं बेहोश यानी अनकॉन्शियस। बेहोश, अनकॉन्शियस। जिसे होश ना हो, यानी जिसका और एक अर्थ होता है जिसे होश ना हो, यानी जिस व्यक्ति को होश नहीं रहता है। जिस व्यक्ति को होश नहीं रहता है। बेहोश हो गया, काफ़ी कोशिशों के बाद उनके होश में आ जाने पर लोग सन्यासी को बुलाने दौड़े। होताने ಎಚ್ಚರ ತಪ್ಪಿ ಲೆಕ್ಕಾಚಾರನೆಲ್ಲ ನೋಡಿ ಹೇಗೆ ಇವರು ಮಂತ್ರಿ ಹೇಗೆ ಎಚ್ಚರ ತಪ್ಪಿ ಬಿದ್ದಿದ್ರಲ್ಲ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈಗ राजा भी उसे देखकर बेहोश हो गए थे। बाद में देखभाल करने के बाद वहाँ जाने लोग सन्यासी को बुलाने दौड़े। होश में आ गए यहाँ जानकर लोग सन्यासी को बुलाने के लिए दौड़े। होताने ಎಚ್ಚರ ತಪ್ಪಿದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ನೀರನ್ನ ಸಿಂಗಿಸ್ತೀವಿ, ನೀರು ಕುಡಿಸ್ತೀವಿ, ಅವಾಗೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸುಧಾರಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅವರು, ಆ ರೀತಿಯಾಗೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ। ಹೋಶ್ ಮೇ ಆ ಜಾನೆ ಪರ್ ಲೋಗ್ ಸನ್ಯಾಸಿ ಕೋ ಬುಲಾನೆ ದೌಡೆ, ಜನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಸನ್ಯಾಸಿನ ಕರ್ಕೊಂಬರೋದಕ್ಕಂತ ಓಡ್ತಾರೆ। सन्यासी के आते ही राजा रोते हुए उनके पैरों पर गिर पड़ा, बोला, दुहाई है सन्यासी महाराज, मुझे इस तरह जान माल से मत मारिए, जैसे भी हो एक समझौता करके मुझे वचन से मुक्त कर दीजिए। देखो, सन्यासी के आते ही, है ना, लोग सन्यासी को बुलाने के लिए दौड़े थे, सन्यासी भी आ गए। आ जाने के बाद देखो राजा ने क्या करता है, राजा रोते हुए उनके पैरों पर गिर पड़ा। जो उरागी अಳ್ತಾ 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 क्या किया राजा ने, सन्यासी के पैरों पर ಸನ್ಯಾಸಿಯ ಕಾಲನ್ನು ಹಿಡಿದು ಜೋರಾಗಿ ಅಳೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ ಮಹಾರಾಜ ಬಿದ್ದುಬಿಟ್ಟು। बोला, दुहाई है सन्यासी महाराज, दुहाई यानी दीनतापूर्वक चिल्लाकर बोलता है, यानी दीनतापूर्वक ಹೇಗೆ, यानी किस तरह लोगों ने राजा के पास दीनतापूर्वक मांग रहे थे ना, जिसी प्रकार राजा भी क्या कर रहा है, दीनतापूर्वक सन्यासी के यानी सन्यासी के पैरों को पकड़कर रो रो कर गिड़गिड़ा रहा है, यानी चिल्लाकर सन्यासी से दीनतापूर्वक मांग रहे हैं। देखो कैसे, सन्यासी महाराज मुझे इस तरह जान माल से मत मारिए, है ना, यानी जान माल से यानी लोगों की ज़िंदगी, यानी धन संपत्ति भी हम इसे बोल सकते हैं। ನೀವು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನನ್ನ ಒಂದು ಹಣನ ಕಸ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಾಹಸನ ಮಾಡಬೇಡಿ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಮಹಾರಾಜ ಸನ್ಯಾಸಿ ಹತ್ರ ಬೇಡ್ಕೊಳ್ತಾನೆ। जैसे भी हो एक समझौता करके मुझे वचन से मुक्त कर दीजिए, है ना, मुक्त यानी आज़ाद कर दीजिए, आज़ाद कर दीजिए। मैंने जो आपको वचन दिया हूँ
उससे मुझे ಆಜಾದ್ कर दीजिए ಮುಕ್ತ यानी ಆಜಾದ್ ಅಂದರೆ ಆ ಒಂದು ಬಂಧನದಿಂದ ಯಾವ ಒಂದು ಬಂಧನದಿಂದ है ना राजा ने जो सन्यासी को जो वचन दिया था यानी मैंने आपको दान देता हूँ कर वचन दिया था ना उस दान से मुक्त करो कर क्या कर रहा है महाराजा ने सन्यासी से पूछ रहा था ಮುಕ್ತ यानी ಆಜಾದ್ ಅಂದರೆ ನನಗೆ ಅದರಿಂದ ಆ ಒಂದು ಬಂಧನದಿಂದ ಮುಕ್ತಿಗೊಳಿಸಿ ಅಂತ ಏನು ಮಾಡಿದೆ ರಾಜ ಕೇಳ್ತಿದ್ದಾನೆ मुक्त कर दीजिए वचन यानी वादा वचन का और एक अर्थ होता है वादा वादा यानी ಪ್ರಾಮಿಸ್ ನಾನು ನಿಮಗೆ ಏನು ಪ್ರಾಮಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ನಲ್ವ ಅದರಿಂದ ನನ್ನ ಬಚಾವ್ ಮಾಡಿ ನನ್ನನ್ನು ಸೇವ್ ಮಾಡಿ ಅಂತ ರಾಜ ಆ ಸನ್ಯಾಸಿ ಹತ್ರ ಬೇಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದಾನೆ कर दीजिए आगे देखेंगे क्या होता है देखो अगर आपको 20 दिन तक भिक्षा दी गई तो राजकोष खाली हो जाएगा फिर राजकाज कैसे चलेगा सन्यासी ने गंभीर होकर कहा इस राज्य में लोग अकाल से मर रहे हैं मुझे उनके लिए केवल 50,000 रुपये चाहिए वहाँ रुपये मिलते ही मैं समझूंगा मुझे मेरी पूरी भिक्षा मिल गई है राजा ने कहा परंतु उस दिन एक आदमी ने मुझसे कहा था कि लोगों के लिए 10,000 रुपये ही बहुत हो गए सन्यासी ने कहा मगर आज मैं कहता हूँ कि 50,000 से एक पैसा कम नहीं लूँगा राजा गिड़गिड़ाया मंत्री गिड़गिड़ाए सभी गिड़गिड़ाए मगर सन्यासी अपने वचन पर डटा रहा आखिरकार लाचार होकर राजकोष से 50,000 रुपये सन्यासी को देने के बाद ही राजा की जान बची पूरे देश में खबर फैल गया कि अकाल के कारण राजकोष से 50,000 रुपये राहत में दिए गए हैं सभी ने कहा हमारे महाराज कर्ण जैसे ही दानी है सुकुमार राय यानी इस पाठ के लेखक हैं सुकुमार राय देखो अगर आपको 20 दिन की भिक्षा दी गई तो राजकोष खाली हो जाएगी अरे ಸನ್ಯಾಸಿಗಳೇ ನಿಮಗೆ ನಾನು 20 ಡೇಸ್ವರೆಗೂ ದಾನ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿಲ್ಲ ಬಟ್ ನಿಮಗೆ 20 ಡೇಸ್ವರೆಗೂ ನಾನು ಹೀಗೆ ದಾನ ಕೊಡ್ತಾ ಬಂದೆ ಅಂತಂದರೆ ಮೇರಿ ರಾಜ್ಕೋಷ್ ಪೂರಾ ಖತಮ್ ಹೋ ಜಾತಿ ಹೇ ನನ್ನ ಒಂದು ರಾಜಭಂಡಾರ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಖಾಲಿ ಆಗೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಫಿರ್ ರಾಜ್ ಕಾಜ್ ಕೈಸೆ ಚಲೇಗಾ ಆವಾಗ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿನ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಡಿಬೇಕು ಹೇನಾ ಕಾಜ್ ಯಾನಿ ಕಾಮ್ राजकोष में बिना पैसे काम कैसे चलता है ना काज यानी काम बिना पैसे राज्य में काम कैसे चलते हैं है ना सन्यासी ने गंभीर होकर कहा सन्यासी ತುಂಬ ಗಂಭೀರವಾಗಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ इस राज्य में है ना इस राज्य में लोग अकाल से मर रहे हैं मुझे उनके लिए केवल 50,000 रुपये चाहिए परंतु सन्यासी शांत होकर है ना शांत होकर बोलते हैं राज्य में लोग अकाल से मर रहे हैं मुझे उनके लिए यानी जो अकाल से मर रहे हैं उन लोगों के लिए मुझे केवल 50,000 रुपये 50,000 रुपये 50 यानी 50,000 यानी 1000 ಎಷ್ಟು ಬೇಕು ನನಗೆ ಆ ಏನು ಬರಗಾಲದಿಂದ ಜನ ಎಲ್ಲ ಸಾಯ್ತಿದಾರಲ್ವ ಅವರಿಗೋಸ್ಕರ ನನಗೆ ಕೇವಲ ಎಷ್ಟು ಕೊಡು ನೀನು 50,000 रुपये ಅಲ್ವಾ 50 यानी 50 हज़ारों 50,000 50,000 रुपये चाहिए वहाँ रुपया मिलते ही मैं समझूंगा मुझे मेरी पूरी भिक्षा मिल गई है ना ये 50,000 रुपये मुझे मिलते ही मुझे समझ में आता है कि मेरा भिक्षा पूरी भिक्षा मिल गई है राजा ने कहा परंतु उस दिन एक आदमी ने मुझसे कहा था कि
लोगों के लिए 10,000 रुपये ही बहुत हो गए. मुझे उस दिन ಅಂದರೆ ನನಗೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ है ना, एक व्यक्ति उस दिन मुझे बताया था कि लोगों के लिए सिर्फ 10,000 रुपये बहुत हो गए. ನನಗೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳಿದ ಈ ಒಂದು ಜನಗಳಿಗೋಸ್ಕರ 10,000ನೇ ತುಂಬಾ ಆಯಿತು ಏನಾ ಬಹುತ್ ಹೋಗೆ. ನನಗೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳಿದ 10,000 ರೂಪಾಯಿನೇ ತುಂಬ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ. ಸನ್ಯಾಸಿನೇ ಕಹಾ मगर आज मैं कहता हूँ कि 50,000 से 1 पैसा कम नहीं लूँगा. ಅರೆ ನಿನಗೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳಿರ್ಬೋದು, ನಾನೇನು ಮಾಡಲಿ, ಅದು ಅವತ್ತು ಅವನು ಹೇಳಿದ್ದು, ಬಟ್ ನಾನೀಗ ಹೇಳ್ತಿದ್ದೀನಿ ಏನಾ. ಮಗರ್ ಆಜ್ ಮೈ ಕಹತಾ ಹೂँ ಕಿ ಆದರೆ ಬಟ್ ನಾನು ಹೇಳ್ತಿದ್ದೀನಿ ಈಗ 50,000ಗಿಂತ 1 ಪೈಸಾನೂ ಕೂಡ ನಾನು ಕಡಿಮೆ ತಗೊಳ್ಳಲ್ಲ ಏನಾ. इससे पता चलता है कि ರಾಜ ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ಅವಾಗ ಅರಿವಾಗುತ್ತೆ, ಓ ನಾನು ಪಾಪ ಜನಗಳು ನನ್ನ ಹತ್ರ ಬಂದು 10,000 ರೂಪಾಯಿ ಕೇಳಿದರು, ನಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿತ್ತಲ್ಲ ಅಂತ ಈಗ ಅನ್ನಿಸ್ತಿದೆ ಅವನಿಗೆ ಅಲ್ವಾ. ಕಮ್ ನಹಿ ಲೂಂಗಾ. ರಾಜ ಗಿಡ್ಗಿಡಾಯ, ಮಂತ್ರಿ ಗಿಡ್ಗಿಡಾಯೆ, ಸಭೀ ಗಿಡ್ಗಿಡಾಯೆ ಏನು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಏನಿ दीनतापूर्वक गिड़गिड़ाना यानी दीनतापूर्वक बहुत ही दीनतापूर्वक से सन्यासी से मांग रहे हैं है ना, प्रार्थना कर रहे हैं, मदद मांग रहे हैं. कौन कौन? राजा, मंत्री, राज्यसभा में रहने वाले सब लोग सन्यासी से गिड़गिड़ाकर यानी दीनतापूर्वक से मांग रहे हैं, पूछ रहे हैं, मदद करने के लिए बोल रहे हैं. परंतु सन्यासी उन लोगों के बातों को नहीं मान रहे हैं. मगर सन्यासी अपने वचन पर डटा रहा है ना. ಡಟಾ ರಹ ಅಂದರೆ ಅವನು ಏನು ಪ್ರಾಮಿಸ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾನೋ ರಾಜನಿಂದ ಅದರಿಂದ ಅದನ್ನು ತಪ್ಪಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕಂತೂ ಖಂಡಿತ ನನ್ನ ಕೈಯಿಂದ ಆಗಲ್ಲ. ಆ ಪ್ರಾಮಿಸ್ ನೀನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀಯ ಅದನ್ನು ನೀನು ನಡೆಸಲೇಬೇಕು. ನನ್ನ ನಿರ್ಧಾರದಂತೂ ನಾನು ಪಕ್ಕಾ ಇದ್ದೀನಿ. ನನ್ನ ನಿರ್ಧಾರದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬದಲಾವಣೆ ಇಲ್ಲ. ನನಗೆ 50,000 ಬೇಕು ಅಂದರೆ ಬೇಕು ಏನಾ. ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಈಗ ಏನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ನೀವೀಗ ನಾಳೆಗೆ ಟೆಸ್ಟಿಗೆ ರೆಡಿ ಇರಬೇಕು ಅಂತಂದರೆ ರೆಡಿ ಇರಬೇಕು ಹೊತ್ತಾನೆ. ನನಗಾಗಿಲ್ಲ, ನಾನು ನೋಟ್ಸ್ ಬರ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ನಂದು ಆಗಿಲ್ಲ, ಇದು ಆಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅದು ಯಾವುದನ್ನು ನಾನು ಕೇಳೋಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇಲ್ಲ. ನೀವು ಹೇಳಿದ್ರಿ ತಾನೇ ನಾನು ನಾಳೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ, ನಾವು ನಾಳೆಗೆಲ್ಲ ಬರಿತೀವಿ ಅಂತ. ಈಗ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮಾತು ಏನು ಕೇಳೋಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇಲ್ಲ. ನೀವೇನಂತ ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ನಾಳೆ ಓದ್ಕೊಂಬಂದು ನಾಡಿದ್ದು ನಾವು ಟೆಸ್ಟ್ ಬರಿತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ ಹೊತ್ತಾನೆ. ಈಗ ನೀವೇನು ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ, ನಾನು ಎಸ್ ಅಂತ ಹೇಳಿದೆ, ನಾಡಿದ್ದು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ನಾನು ನಿಮಗೆ ಹ್ಞೂ ಅಂತ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. ಬಟ್ ಆದರೆ ಈಗ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚೇಂಜಸ್ ಇದರಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ನಾಳೆ ನೀವು ಟೆಸ್ಟ್ ಬರಿಬೇಕಂದ್ರೆ ಬರೀಲೇಬೇಕು, ಇವತ್ತು ನೋಟ್ಸ್ ತೋರಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ನೋಟ್ಸ್ ತೋರಿಸಲೇಬೇಕು ಹೊತ್ತಾನೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, उसी प्रकार सन्यासी ने राजा को समझा रहे थे यानी वचन पर डटा रहा यानी उनके वचन में कोई भी यानी नहीं बदल सकते. यानी सन्यासी ने 50,000 रुपये मांगे हैं ना, वहाँ मुझे मिलना ही चाहिए. यहाँ 50,000 रुपये मेरे लिए नहीं है, अकाल से जो लोग मर रहे हैं ना उनके लिए हैं. इससे मैंने मेरी वचन नहीं बदल सकता कहकर सन्यासी ने राजा को बोल रहे हैं. आखिर लाचार होकर राजकोष से 50,000 रुपये सन्यासी को देने के बाद ही राजा की जान बची. आखिरकार ಅಂದರೆ आफ्टर ऑल ಅಸಹಾಯಕತೆಯಿಂದ ಲಾಚಾರ್ ಹೋಕರ್ ಯಾನಿ ಅಸಹಾಯಕತೆಯಿಂದ ಹೊತ್ತಾನೆ. ಈಗ ನೀನೇನು ಮಾಡಿದೆ, ದಾನ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ನೀನಂತರೂ ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದೆ ಹೊತ್ತಾನೆ. ನೀನಿಗೇನು ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡಿದೀಯಾ ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ನೀನು ಕೂಡ ನಡ್ಕೋಬೇಕು. ನಾನೀಗ ಜನಗಳಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ನಾನು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನನ್ನ ನಿರ್ಧಾರದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬದಲಾವಣೆ ಅಂತೂ ಇಲ್ಲ. ಈಗ ನೀನೇನೇ ನನಗೆ 50,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಲೇಬೇಕು, ನಾನಂತೂ 1 ಪೈಸನೂ ಕಡಿಮೆ ತೊಗೊಳ್ಳಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ದ ಸನ್ಯಾಸಿ ಹೇಳ್ದ ತಾನೆ. ಸನ್ಯಾಸಿಯವರು ರಾಜನಿಗೆ ಹೇಳಿದರು है ना. अब असहाय होकर यानी लाचार होकर यानी असहायकते.
लाचार होकर ಅಸಹಾಯಕತೆಯಿಂದ ಈಗ ಅವ್ರಿಗೆ ದಾನ ಕೊಡದ್ಬಿಟ್ಟು ಮತ್ತಿನ್ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೇರೆ सॉल्यूशन ಅಂತೂ ಇಲ್ಲ होताने। सन्यासी को देने के बाद ही राजा की जान बची, है ना। बिना राजा को यानी राजा ने अपने राजकोष से सन्यासी को 50,000 रुपये दिए। देने के बाद राजा की जान बच गई। क्यों बोलो, यानी कुल मिलाकर कितना हुआ था? 10,48,575 रुपये हुए थे, परंतु इतना मेरे हाथ से देने के लिए नहीं होता कर बताने के बाद सन्यासी ने राजा से 50,000 रुपये मांगे थे। वहाँ 50,000 रुपये देने के बाद राजा की जान बच गई। ಆತಾನೆ ಆ 50,000 ಕೊಟ್ಟ ನಂತರ ರಾಜನಿಗೆ ಓದ್ ಪ್ರಾಣ ವಾಪಸ್ ಬಂದಂಗಾಯಿತು। पूरे देश में खबर फैल गई है कि अकाल के कारण राजकोष से 50,000 रुपये राहत में दिए गए हैं, है ना। राहत यानी लोगों के सुख दुख के लिए, राजकोष से 50,000 रुपये दिए गए कर खबर आया। खबर यानी ಮೆಸೇಜ್, ಜನಗಳಿಗೆಲ್ಲ ಮೆಸೇಜು ಬಂತು ಏನಂತ, ಏನು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬರಗಾಲ ಸಂಭವಿಸಿದೆಲ್ಲ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ರಾಜ ಏನು ಮಾಡಿದೆ, ತನ್ನ ರಾಜಭಂಡಾರದಿಂದ 50,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನಂತೆ ಅಂತ ಸಂದೇಶ ಬಂತು ಜನಗಳಿಗೆ। ಖಬರ್ ಯಾನಿ ಮೆಸೇಜ್। ಖಬರು ಮೆಸೇಜ್ ಸಂದೇಶ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ। फैल गया कि अकाल के कारण राजकोष से 50,000 रुपये राहत में दिए गए। राहत यानी लोगों के सुख दुख के लिए। सभी ने कहा हमारे महाराज कर्ण जैसे ही दानी हैं, यानी राजा ने 50,000 रुपये देने के बाद लोगों ने क्या कहने लगे, हमारे महाराज कर्ण जैसे ही दानी हैं। क्यों बोलो, कर्ण दान देने के लिए प्रसिद्ध हैं, है ना। कर्ण ದಾನಗೇನೆ ಹೆಸರುವಾಸಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೆಸರು, ದಾನಕ್ಕೆ ಹೆಸರುವಾಸಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೆಸರು ಯಾವುದಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಕರ್ಣಂದು ಅಲ್ವಾ। ತನ್ನ ಕವಚನೇ ದಾನ ಮಾಡಿದ್ದ, ಹಾಗಾಗಿ ಅವನಿಗೆ ದಾನಶೂರ ಕರ್ಣ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಯಾರೋ ಕೈ ಎತ್ತಿ ದಾನ ಮಾಡ್ತಾರೋ ನೀನು ದಾನಶೂರ ಕರ್ಣ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಉಸಿ ಪ್ರಕಾರ ಲೋಗೋನೆ ಮಹಾರಾಜ ಕರ್ಣ ಜೈಸೆ ಹಿ ದಾನಿ ಹೇ, ನಮ್ಮ ಮಹಾರಾಜ ಕೂಡ ಕರ್ಣನಂತೆ ದಾನಿ ಆಗಿಬಿಟ್ರು ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಹೊಗಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, है ना। देखो मदद करने से यानी इस पाठ से हम जानते हैं कि मदद करने के लिए कोई समय हम इनकार नहीं करना चाहिए। इनकार करें तो क्या होता है, उससे भी ज़्यादा हमसे होता है, ಅಂದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, से अधिक नष्ट होता है ना। ನಾವೇನಾದರೂ ದಾನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ನೋಡಿದ್ವಿ ಅಂತಂದರೆ, ಅಥವಾ ದಾನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನೆಗ್ಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂತಂದರೆ ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚಿನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಷ್ಟ ನಮಗೆ ಆಗುತ್ತೆ। ಹಾಗಾಗಿ ಯಾವುದೇ ಸಮಯದಲ್ಲಾಗಲಿ ಯಾರಾದರೂ ಏನಾದರೂ ದಾನ ಕೇಳಿದ್ರು ಅಥವಾ ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದರು ಅಂತಂದರೆ ನಮ್ಮ ಕೈಲಾದಷ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಸಹಾಯನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದೇ ಈ ಲೆಸನಿಂದ ಒಂದು ಉದ್ದೇಶ। ರಾಜ ಆದ್ರೂ ಅಷ್ಟೇ ತನ್ನ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಜೆಗಳ ಸುಖ ದುಃಖನ ಅವನು ನೋಡಬೇಕು, ಬರೀ ತಂದಷ್ಟೇ ತಾನು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದಲ್ಲ, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಅವನು ಎಲ್ಲರ ಸುಖ ದುಃಖದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಬೇಕು। ದುಃಖದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಅಂದರೆ ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಸಹಾಯನ ಮಾಡಬೇಕು, ಹೊತ್ತಾನೆ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ದೇನೆ ಅವರಿಂದ ಏನೋ ಫಲಾಪೇಕ್ಷೆ ಇಲ್ಲದೇ ದಾನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ರೆಡಿಯಾಗಿರಬೇಕು। ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚಿನದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಷ್ಟ ಅವನಿಗೆ संभविसुत्ते है ना। पहले लोगों ने क्या किए थे, सिर्फ हमारे लिए 10,000 रुपये दीजिए, उससे हम आधा पेट खाकर हमारे जान बचाते हैं कहकर बोले तो राजा ने उसे देने के लिए इनकार किया था। 10,000 रुपये से कहाँ तक आ गया, वो 50,000 रुपये तक आ गया। यानी इससे पता चलता है कि हमें दान देने के लिए इनकार नहीं करना चाहिए, यानी जिससे
अधिक नष्ट हमको ही होता है. ಫಸ್ಟಿಗೆ ರಾಜ ಜನಗಳು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಅವನಿಗೆ 10,000 ರೂಪಾಯಿ ಅಷ್ಟೇ ಕೊಡಿ ಅಂತ ಕೇಳಿದರು. ನಿಮಗೆ 10,000 ರೂಪಾಯಿ ಕಡಿಮೆನಾ ಅಂತ ಏನು ಮಾಡಿ ಜನಗಳಿಗೆ ಗದರಿಸ್ಬಿಟ್ಟು ರಾಜ ಅವರನ್ನು ವಾಪಸ್ ಕಳಿಸಿದ್ದ. ಬಟ್ ಸನ್ಯಾಸಿ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ದ, ರಾಜನಿಂದ ಪ್ರಾಮಿಸ್ ತೊಗೊಂಡು ನೀನು ನನಗೆ ದಿನಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಾದ ಡಬಲ್ ಕೊಡ್ತಾ ಹೋಗಬೇಕು ಅಂತಂದಾಗ ಒಂದಿನ ಏನಾಗುತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಡಬಲ್ ಕೊಟ್ಕೊತಾ ಹೋದರೆ ಇಷ್ಟೊಂದೆಲ್ಲ ಆಗುತ್ತಲ್ಲ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಮಂತ್ರಿಗಳು ಮತ್ತು ಆ ರಾಜಕೋಶ ನೋಡಿದ್ರೆ ರಾಜಭಂಡಾರ ನೋಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ರಾಜನಿಗೆ ಬಂದು ಹೇಳಿದಾಗ ಇಷ್ಟೊಂದು ಆಗುತ್ತಲ್ಲ ಅಂತ ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಹೋಗಿ ಸನ್ಯಾಸಿ ಹತ್ರ ಬೇಡ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಬೇಡ್ಕೊಂಡ್ರೂ ಕೂಡ ಸನ್ಯಾಸಿ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ನನಗೆ ಜನರ ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ನನಗೆ ಎಷ್ಟು ಬೇಕು, 50,000 ರೂಪಾಯಿ ಬೇಕೇ ಬೇಕು, ಇದರಲ್ಲಿ ನಾನು 1 ಪೈಸಾನೂ ಕೂಡ ಕಡಿಮೆ ತಗೊಳ್ಳೋದೇ ಇಲ್ಲ ಅಂತಂದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ರಾಜ ಒಪ್ಕೊಳ್ತಾನೆ ಕೊಡೋದಕ್ಕೆ. ಎಷ್ಟು ಕೇಳ್ಕೊಂಡ್ರು ಎಷ್ಟು ಬೇಡ್ಕೊಂಡ್ರು ಸನ್ಯಾಸಿ ತನ್ನ ಮಾತನಂತರ ವಾಪಸ್ ತೊಗೊಂಡ್ಲೇ ಇಲ್ಲ. ಅವನು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ರಾಜ ಏನು ಮಾಡ್ದ, 50,000ನ ಕೊಟ್ಟ ಅಲ್ವಾ. ದಾನ ಶೂರ ಕರ್ಣ ಅಂತೇನೋ ಅನಿಸ್ಕೊಂಡ, ಬಟ್ ಇದರಿಂದ ನಷ್ಟ ಆಗಿದ್ದು ಅವನಿಗೇನೆ ಏನಾ, ಜಿಸ್ಸೆ ज़्यादा नष्ट राजा को ही हुआ. अच्छा बच्चों, यानी इस पाठ से हम जानते हैं कि हमने दूसरों को दान देने के लिए इनकार नहीं करना चाहिए है ना. ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ದಾನ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ, ಅಂದರೆ ಯಾರೇ ಆಗಲಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ರಾಜ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಾವು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಕೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಕಷ್ಟದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಕೈ ಎತ್ತಿ ಸಹಾಯ ಮಾಡೋದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಕೂಡ ಕಲಿಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ ಲೆಸನಿಂದ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅಚ್ಚ ಬಚ್ಚೋ, ಧನ್ಯವಾದ.